पुढच्या कार्यक्रमाला वळण्यापूर्वी माझा छोटासा परिचय तुम्हाला एका मिनिटामध्ये देतो. मी अभिजित, मी स्वतः टीव्ही कलाकार आहे. मी झी मराठी आणि स्टार साठी परफॉर्म करतो. झी स्टारच्या अनेक मालिकांमधून मी काम केलंय. मी जादूगार आहे, मी मेंटलिस्ट आहे आणि मी एक निवेदक आहे. भारताबाहेर अनेक देशांमध्ये मी कार्यक्रम केले. दुबई, टंझानिया, मोंबासो, साऊथ आफ्रिकेपर्यंत माझे कार्यक्रम झाले आणि मला सांगायला अभिमान वाटतोय, मी स्वतः कला गौरव पुरस्काराने सन्मानित आहे. आज तुम्हा सगळ्यांसोबत मी धमाल मस्ती करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. ची फॅमिली इथे सर्व गिफ्ट घेऊन रेडी झालेले आणि गिफ्ट दाखवतो तुम्हाला सर्वांचे. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, 2-3 दिवस झाले ब्लॉग सध्या बंद होते, पण आता चालू झालेत परत. आणि आज मम्मी आपण कुठे चाललोय स्पेशल? आज माझ्या मावस भावाच्या मुलाचा पहिलाच बर्थडे आहे जैनम हॉलमध्ये, भांडूप वेस्टच्या जैनम हॉलमध्ये बर्थडे आहे. तर मोठी पार्टी आहे तिकडे, सेलिब्रेशन आहे. तर आम्ही आता तिकडे चाललोय. हा, आणि जे काय गिफ्ट वगैरे आम्ही आणलंय ते तुम्हाला पुढे व्लॉग मध्ये बघायला मिळणारच आहे. खूप स्पेशल गिफ्ट आहे ना मम्मी ते? हो, गिफ्ट पण स्पेशल आहे, पार्टी पण खूप स्पेशल आहे. तर तुम्ही पण या आमच्याबरोबर पार्टी एन्जॉय करायला. हा, तर चला आता निघतो लगेचच. 6:30 होत आलेत ऑलमोस्ट. 6चा टायमिंग दिला होता, पण आता 6:30 होत आलेत. आम्ही निघतोय लगेचच घरातून. तर चला भेटू आपण इथे बर्थडेला गेल्यावरच. चला. मंडळी, आता आम्ही पोहोचलो हॉलमध्ये आणि एंट्री गेट बघा किती छान सजवला, लायटिंग वगैरे वगैरे आहे, किती सुंदर वाटतं एकदम. आणि आता आपण पार्टी एन्जॉय करायला मन किती छान सजवलं. पिशवी काढ. आवडलं पण किती त्याला. अरे बापरे. वाह, स्वराजला किती आवडला बघा टेडी. हातात पकडतो तो. दे जागा. त्याला तोच हवा आहे. बोलून देऊ? थांब जरा, आधी बर्थडे होते. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. त्याला काय काय पाहिजे वेगळं. हेच हवं आहे बघ ना, हेच हवं आहे. फुगे हवे, फुगे हवे, टेडी हवा आहे, हे हवं आहे. हा, पकड पकड पकड. अरे वा वा, घेतलाच. या 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 या. आवडलं. अजून काय? आता माझ्या गळ्यातलं, कानातले पण हवे. अरे बापरे, बाबू ती भारी आहे का स्वराज? नंतर भारी दिसते ना. पत्रकार कुठे? बघू मावशी. बघा आपला देव सावंत, भांडूपचा फेमस. माझी मावशी आणि मावशीच्या नातवाचा बर्थडे. आजी वाटली. आजी काय वाटत आणि आजोबा हे आजोबा. हे आमचे काका आहेत. ओ काका, हे काका आहेत. वाटतात आजोबा? अजिबात नाही. हे माझे काका आहेत आणि काकांच्या नातवाचा बर्थडे आहे. भारी दिसतं.
तर बघा आता आम्ही हॉलवरती पोचलो आणि डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे या ठिकाणी. जर तुम्हाला पण असं डेकोरेशन करून पाहिजे असेल तर मॅजिशियन अभिजित त्यांनीच हे डेकोरेशन अरेंज केलं आहे. सो त्यांचा पण नंबर मी स्क्रीनवरती देईनच. तर ही आहे स्वराजची मम्मी, माझ्या मावशीची सून आहे श्रद्धा. छान दिसते ना, एकदम वेस्टर्न घालून आज की भारी दिसते. आल्या आल्या मस्त ज्यूस पण आले आणि आता मम्मी पप्पा पण ज्यूस एन्जॉय करताय. जस्ट गव्हाचा ज्यूस घेऊन झाला आणि आता पायनॅपल ज्यूस आलाय, सो तो टेस्ट करूया आता. मस्त आहे ना मम्मी. तर मंडळी आजचा व्लॉग खूप खास होणार आहे, कारण मॅजिशियन अभिजित जे टी व्हीवरचे कलाकार आहेत, म्हणजे मोठमोठ्या नाटकांसाठी किंवा फिल्ममध्ये मॅजिक डायरेक्शन करतात, सो तेच इथे येऊन थोड्या वेळात मॅजिक शो परफॉर्म करणार आहेत. आणि बघते आता जोकर आलाय आणि आमच्या मोठमोठ्या फंक्शन्समध्ये पलास तर असतोच आमच्यासोबत, पण ह्या वेळेला आम्हीच त्याला मिस करतोय, कारण की त्याला आम्ही शोधत होतो पण तो दिसलाच नाही आम्हाला कुठे. आता तो पण असतो आणि स्टार्टर्स ज्यूस वगैरे सगळं आमच्यासोबत जाम धमाल मस्ती करत असतो तो पण. आणि लहान मुलांच्या फेवरेट म्हणजे स्टार्टर्स. तर सर्वात लहान मुलं आता स्टार्टर्स एन्जॉय करतात, तर आपण पण स्टार्टर्स एन्जॉय करूया. आणि खूप वेगळे व्हरायटीज आहेत स्टार्टर्समध्ये सुद्धा. माकड नाही उंदीर. काय झालं की त्या घरातल्या उंदरांवरती कॅट नाही चुकलं तरी चालेल, पण बोलण्याचा प्रयत्न करा. काय बोलत सर? काय सर मनातल्या भावना व्यक्त करा. जादू सर तुमचं लग्न झालंय देवाचा परिणाम. चिंपांजी काय चूक अजून टॉर्टाइज इज अ परफेक्ट आन्सर. एका जोरदार कसं माहिती कसं माहिती गुगल केलं कसं काढलं. अभिनंदन. या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना सांगता येत नाही, पण ते परफेक्ट सांगितलं. व्हेरी गुड आन्सर, व्हेरी गुड. ओके, आता जेवढी लहान मुलं आहेत ते इथे होता पटकन सगळी लहान मुलांनी पटकन तुम्ही लोकांनी ऐकलं आणि हॅपी बर्थडे म्हटलेलं ऐकलं खूप लवकर आला ऐकायला तुम्हाला. ओके, तुम्ही सगळ्या लहान मुलांनी हॅपी बर्थडे म्हटलं की नाही? म्हटलं ना, पण अजून या मोठ्यांनी हॅपी बर्थडे म्हटलेलं नाहीये. आता तुम्ही शांत बसणार, हे सगळे लोक हॅपी बर्थडे बोलणार आहे का? तुम्ही नाही बोलायचं. कोण बोलणार आहे? हे लोक. तुम्हाला सगळ्या मोठ्यांना हॅपी बर्थडे बोलायचं. सगळ्या मोठ्या लोकांना रेडी 1 2 3 मला सगळ्यांना हॅपी बर्थडे बोलायचं. 1 2 3. मी बघणार आहे कोण छान स्टॅच्यू आहे. ओके, मी बघतोय आणि तुमच्यापैकी जो चांगला स्टॅच्यू आहे त्याला मी प्राइज देणार आहे. ओके, यातनं कोण चांगला स्टॅच्यू ते मी निवडलाय, ते कोण आहे ते मी सांगतो. पण तत्पूर्वी माझं एक म्हणणं आहे, नीट ऐका. ते मुलींच्या विषयी, महिलांच्या विषयी. आणि आज इथे खूप मोठ्या प्रमाणात आणि मुली आणि महिला आहेत. बघूया तुम्हाला माझं मत पटतंय का. नीट ऐका. माझं असं म्हणणं आहे, मी तर म्हणतो माझं ठाम मत आहे, मुली किंवा महिला कधीही चांगल्या स्टॅच्यू बनू शकत नाही. इथे उपस्थित महिलांना आणि मुलींना माझं हे मत मान्य आहे? नाही ना? नाही ना? मला माहितीच होतं नाही म्हणणार. ओके, मी 1 मिनिट. सर मला एक प्रश्न विचारतो, पटकन हो किंवा नाही उत्तर द्यायचं. ओके, बायकांनी कधी पुरुषांची कुठली गोष्ट ऐकली आतापर्यंत? आता त्या हो म्हणतील नाही. मी आता हे प्रूव्ह करून देतो की मुली आणि महिला कधीच चांगल्या स्टॅच्यू बनत नाही. ओके, बघूया कोण छान स्टॅच्यू आहे. ओके, ही मुलगी एक खरंच चांगली स्टॅच्यू आहे. बेटा तुझं नाव काय? व्हेरी गुड. तुझं नाव काय? व्हेरी गुड. तुझं नाव काय? पेरिका. तिघी आउट झाल्या. मी गेम ओव्हर म्हटलं होतं, मग तुम्ही का बोलला स्टॅच्यू कधी बोलतो? आणि मी मगाशीच सांगितलं मुली कधीच चांगला स्टॅच्यू बनत नाही. आता बघा, मी मुलांना नाव विचारतो, मुलं आपलं नाव अजिबात सांगणार नाही. हा बघा ना, मी विचारतो सांगतात का बघा.
बघा मी आता ह्याला नाव विचारतो, हा आपलं नाव अजिबात सांगणार नाही. बेटा तुझं नाव काय? बघा मी याला पण नाव विचारतो, हा पण नाव सांग. बेटा तुझं नाव काय? पार्सलिटी ना? हा हे तो लहान आहे ना, कोण तो लहान आहे. ओके, मी आता जो चांगला स्टॅच्यू आहे त्याला मी प्राइज देतोय. ही मुलगी सुरुवातीपासून खूप छान पोझिशन मध्ये आहे. एकदा जोरदार टाळ त्यासाठी. आणि हे प्राइज तुझ्यासाठी बेटा. प्राइज आउट. लेडीज पर्स लवकर लवकर, लेडीज पर्स घेऊन यायचे लवकर. आपल्या जागेवर उभं राहायचंय, लेडीज पर्स आणि जागेवर उभं राहायचंय लवकर लवकर. आपल्या जागेवर, आपल्या जागेवर. मी बघणार आहे कुणी कुणी पर्स आणली आहे लवकर. वाव, व्हेरी गुड. हा ही बघूया, ही बघूया. हा आपल्या जागेवर उभं राहायचं, आपल्या जागेवर. हा ही बघूया बेटा, ही बघूया. हा सगळे मागे, सगळे मागे. बेटा तू इकडे, तू इकडे. ही कोणाची पर्स आहे? ताई तुम्ही उभ्या राहा, तुमची आहे. उभ्या राहा, उभ्या राहा. तुमचं नाव काय? छाया. छाया ताई तुम्ही कुठून आलात? हा विठ्ठलवाडी. अख्खी विठ्ठलवाडी भरल्यासारखी वाटते याची पर्स. जेवढी जड असते त्याला मी प्राइज देतो. हे प्राइज याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बाकीच्या पर्स रिटर्न करूया, पर्स रिटर्न करूया लवकर लवकर. दीपक या इकडे. बाकीच्यानी बसून घ्या पटकन. मी उभं राहू नका. दिवस आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण हा जल्लोषात साजरा करतोय. एकदा जोरदार टाळ्या आजच्या आपल्या बर्थडे बॉय करता होता. जरा गेम वाढव, गेम वाढव वाढव. हा अजून वाढव. ओके, आता माझ्या सोबत आहेत स्वराज्याचे वडील दीपक आणि श्रद्धा. या दोघांनी तुम्हाला खास सगळ्यांनी इकडे आमंत्रित केलंय. तुम्ही त्यांच्यासाठी स्पेशल आहात म्हणून तुम्ही आज इथे इन्व्हाइटेड आहात. एकदा जोरदार टाळ्या श्रद्धासाठी आणि दीपकसाठी. मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि हा जो माईक आहे तुम्ही आता दीपक आणि श्रद्धा यांच्याकडे देतोय. ते तुमच्याशी काही बोलू इच्छितात. बघूया ते तुमच्याशी काय बोलतायत. सर्वांचं स्वागत. आणि आज आपल्याला जे अँकर लाभलेत ते आहेत आपले टीव्ही कलाकार अभिजित. आणि आतापर्यंत त्यांनी खूप छान प्रतीने सर्व मॅनेज केलेलं आहे. हे तुम्ही जे बघताय सगळं डेकोरेशन आणि सर्व केलेलं आहे, तर त्यांचं मनापासून अभिनंदन. मी पण तेच सांगते की तुम्ही सगळे आलात माझ्या बाबाला म्हणजे स्वराजीला आशीर्वाद देण्यासाठी. थँक्स फॉर एव्हरीवन. आणि असंच प्रेम करत राहा, असंच मला सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि तुमचा सपोर्ट असेल तरच आम्ही पुढे पुढे असे जात राहू. आणि मला स्वराज पण. थँक्यू श्रद्धा, थँक्यू दीपक. तुम्हाला दोघांना 5 मिनिटं इथेच थांबायचंय. मी यांच्याशी काही महत्वाचं बोलतोय. ऑडियन्स, पुढच्या कार्यक्रमाला वळण्यापूर्वी माझा छोटासा परिचय तुम्हाला एका मिनिटामध्ये देतो. मी अभिजित. मी स्वतः टीव्ही कलाकार आहे. मी झी मराठी आणि स्टार साठी परफॉर्म करतो. झी स्टारच्या अनेक मालिकांमधून मी काम केलंय. मी जादूगार आहे, मी मेंटलिस्ट आहे आणि मी एक निवेदक आहे. तुमच्या टीव्हीला मी रोज येतो. सनफिश बिस्किटची ऍडव्हर्टाईज बघा, त्यामध्ये मी स्वतः आहे. ब्रिटानिया गुड डे बिस्किटची जाहिरात बघा, या जाहिरातीमध्ये देखील मी आहे. तुम्ही या जाहिराती बघितल्या? हो म्हणत चला, मला बरं वाटतं. मला माहिती आहे जाहिराती लागल्यानंतर तुम्ही पुढच्या चॅनलला गेलेले असता. आमच्या जाहिराती फक्त आम्हीच लोक बघतो.
टीव्हीला आणखी एक जाहिरात येते विद्या बालनची, ज्यामध्ये विद्या बालन मॅजिशियन आहे. या ऍडव्हर्टाईजचं मॅजिकल डायरेक्शन विद्या बालन करता मी स्वतः केले. झी मराठीचं एक नाटक जे गेले 5 वर्ष धुमाकूळ घालत आहे आणि ते लहान मुलांसाठी असलेलं नाटक आहे. आजपर्यंत त्या नाटकाचा रेकॉर्ड आहे की हाऊसफुलचा बोर्ड खाली आला नाही. या नाटकाला अवधूत गुप्तेचं संगीत आहे, चिन्मय मांडलेकर यांचं दिग्दर्शन आहे आणि वैभव मांगले या नाटकामध्ये चेटकिनीची भूमिका करतात. कुठलं नाटक आहे माहितीये? बरोबर, अलबत्या गलबत्या. झीचे जे नाटक आहे अलबत्या गलबत्या, या नाटकाचं मॅजिकल डायरेक्शन झी करता माझं स्वतःच आहे. त्यामुळे नाटकाला गेलात तर माझं नाव ऐकायला जरूर बघा. ज्या काही खूप कमी लोकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या त्याबद्दल धन्यवाद. हे ऐकून बाकीच्यांनी यांनी टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी पुन्हा धन्यवाद. आणि ज्यांचे हात टाळ्या वाजवताना झिजणार आहेत असे गप्पा बसले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. माझी एक सध्या वेब सिरीज चालू आहे आता सोनी लिव्ह चॅनलला. घरी गेल्यानंतर सोनी लिव्ह चॅनल बघा, त्याच्यामध्ये 36 डेज म्हणून एक वेब सिरीज दिसेल. या वेब सिरीज मध्ये पहिल्याच भागामध्ये मी तुम्हाला अमृता खानविलकर सोबत दिसेल. भारताबाहेर अनेक देशांमध्ये मी कार्यक्रम केले. दुबई, टंझानिया, मोम्बासा, साऊथ आफ्रिकेपर्यंत माझे कार्यक्रम झाले आणि मला सांगायला अभिमान वाटतोय मी स्वतः कला गौरव पुरस्काराने सन्मानित आहे. आज तुम्हा सगळ्यांसोबत मी धमाल मस्ती करणार आहे. दीपक, आज आपल्या मुलाचा वाढदिवस आहे, मी प्रचंड खुश आहे. हा माणूस आज इतका खुश आहे, आज सकाळपासून याने मला कमीत कमी 10 वेळा फोन केलाय आणि 10 वेळा फोन करून ते एक गोष्ट सांगतायत की आपलं सगळं ऑडियन्स आलं की त्यांना ही गोष्ट आठवणीने सांगा. मी म्हटलं मी सांगणार. आणि ही गोष्ट सांगण्याकरता त्यांनी सकाळी मला पहिल्यांदा फोन केलाय. दीपक ऐकताय ना? सकाळी दीपक यांनी फोन केलाय सकाळी 6:30 वाजता. मी जरा घाबरलो, म्हटलं काय झालं? नाही म्हणजे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती, आपल्या सगळ्या लोकांना हे आठवणीने सांगा. म्हटलं मी सांगणार. मी फोन ठेवला आणि परत काही वेळाने परत त्यांचा फोन आला की आठवणीने सांगा, विसरू नका म्हणून परत फोन करतोय. असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत या माणसाने 10 वेळा फोन केलाय ती गोष्ट सांगण्याकरता. ती गोष्ट मी दीपक आता सांगतोय, जी गोष्ट तुम्ही सांगताय सकाळपासून मला सांगायला यांना. दीपक यांनी सांगितलं होतं की आज माझा कार्यक्रम चालू असताना तुमच्यापैकी जो कोणी सॉलिड एन्जॉय करणार आहे, कारण आता थोड्या वेळाने मी या मंचावरती माझा मॅजिक शो परफॉर्म करणार आहे इथे, आणि तुमच्यापैकी जो कोणी सॉलिड एन्जॉय करणार आहे, जोरदार टाळ्या वाजत असेल, सॉलिड एन्जॉय करत असेल, त्याला केक कटिंग झाल्यानंतर दीपक कडून 5 लाखाचं कॅश प्राइज मिळणार आहे. एकदा जोरदार टाळ्या दीपकसाठी होऊन जाऊ दे. दीपक, माझं मन भरून आलं. त्यासाठी मी वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतो. तुम्हाला प्रयोग करताना वाटत असतं की हे असं आशाने झालं असेल, पण ते तशाने होत नसतं, कारण तो विचार आम्ही अगोदरच केलेला असतो आणि त्यासाठी दक्षताची प्रचंड प्रॅक्टिस केलेली असते. दुसरं कारण आहे विज्ञान, म्हणजे सायन्स. विज्ञानाचे काही नियम असतात, त्यांच्या आधारावर ती जादू होते. आणि तिसरं महत्वाचं कारण आहे हिप्नॉटिझम, संमोहन शास्त्र, माणसाला संमोहित करण्याचं शास्त्र, की त्याच्यामुळे जादू होते. आणि चौथं महत्वाचं कारण आहे मानसशास्त्र, म्हणजे माणसाचं बोलणं, माणसाचा स्पर्श भावना, माणसाची ऐकण्याची क्षमता, मानसिक विचार करण्याची क्षमता, याच्याशी निगडित शास्त्र. या सगळ्यांमुळे जादू घडते.
शक्य आहे, पण एवढ्या जवळ येऊन परफॉर्म करणं एवढं सोपं नाहीये. यासाठी कित्येक वर्षाची प्रॅक्टिस लागते आणि गेल्या 35 वर्षाची तपश्चर्या आहे की हा ऍक्ट मी तुमच्या समोर खूप लीलया करून जाऊ शकतो. आणि जर मी यशस्वी झालो तर टाळ्या नक्की वाजतील. ओके, म्युझिक. माझ्यासोबत परफॉर्म केलाय आदेश पांदेकर यांनी. आदेश पांदेकर हा ऍक्ट माझ्यासोबत परफॉर्म करतानाचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला आहे. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मॅजिशियन अभिजित. त्या चॅनलला व्हिजिट केली तर आदेश पांदेकर तुम्हाला हा ऍक्ट माझ्यासोबत परफॉर्म करताना दिसतील. हा सेम ऍक्ट माझ्यासोबत परफॉर्म केलाय पुष्कर श्रोत्रीने, जितेंद्र जोशी आणि द फेमस मास्टर शेफ संजू कपूर यांनी हा ऍक्ट माझ्यासोबत केलाय आणि सलमान खानने केलाय. आणि आज आपल्या इकडे भांडूप मधले आपले सलमान खान इकडे आलेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाते जे आज आपल्यासाठी हा ऍक्ट माझ्यासोबत परफॉर्म करणार आहे. सर आपलं नाव? दिलीप सावंत. दिलीपजी कदाचित या कोणाचे पप्पा? दीपक जे. अच्छा, तुमचे पप्पा आहेत. ओके सावंत सर, कदाचित या ऍक्टच्या दरम्यान तुमचा हा रुमाल फाटेल, जळेल, काही होईल, चालेल? काही प्रॉब्लेम नाही ना? सोपं आहे. मी जसं करतो तसं तुम्हाला करायचं. माझी ऍक्टिंग करायची आहे. मी रुमाला असा पकडला तर तुम्ही पण असा पकडाल, असा केला तर असा. मी नाचलो तर तुम्हाला पण नाचायचं आहे. रेडी? आणि बघूया सावंत माझी ऍक्टिंग प्रॉपर करतायत का. रेडी, स्टार्ट म्युझिक. सावंत, रुमाल कापत होतात की सुरमई कापत होतात? ओके, हा असा पकडा, हा इथे ठेवा, पूर्ण आतमध्ये खोचा, पूर्ण कम्प्लीट. आणि आता मी म्हणतो म्हणे माझ्यानंतर तुम्हाला म्हणायचंय. नीट ऐका. पूर्ण पहिलं खोचा, पूर्णपणे खोचा, असं पूर्ण. हे बघा, असं मी कसं केलंय तसं पूर्ण खोचा, असं. हा कम्प्लीट. मी म्हणेन माझ्यानंतर तुम्हाला म्हणायचं. रेडी? गिली 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 आब्राकडाब्रा, गिली 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 आब्राकडाब्रा, गिली 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 आब्राकडाब्रा. हा बोला. बघा, हा माणूस आग्रा का घागरा बोलतोय. तुम्ही जर मंत्र चुकीचा बोललात ना तर काही होऊ शकता. मी 1 2 3 म्हटलं तर तुम्हाला हा रुमाल उघडायचा आहे. रेडी? 1 2 3 उघडा. तुम्ही मंत्र चुकीचा बोललात. आता फाटल्या रुमाल घेऊन तुम्ही काय करणार ना? मी तुम्हाला माझ्याकडनं सर नवीन रुमाल देतो, दुसरा रुमाल. नाही घ्या, मी देतो. नाही सर असं नाही प्रेमाने देतो. असं नाही मला वाईट वाटेल. नाही घ्यायचं. नाही मला वाईट वाटेल. नाही घ्यावंच लागेल. सर घ्या ना, प्रेमाने. एकदा सर घ्या तर स्वीकार तर करा. एकदा ओपन तर करा. स्वीकारा, प्रेमाने. हा मी काल एकाला दिला होता, त्याने हे हाल करून टाकले. सर थांबा जरा. सर थांबा. सर तुम्हाला हा एक रुमाल माझ्याकडनं गिफ्ट. जरा एकदा जोरदार टाळ्या सावंत सरांसाठी होते. थँक्यू व्हेरी मच. मला सांगायला अभिमान वाटतोय, भारतातल्या टॉप मेंटलिस्ट मध्ये माझं नाव आहे. आणि फक्त भारतातच नव्हे, भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये मी कार्यक्रम केले.
माझा मेंटलिझमचा माइंड वंडर हा कार्यक्रम चालतो. मेंटलिझम मध्ये नेमकं काय होतं थोडक्यात सांगतो. मेंटलिझम मध्ये एखाद्याच्या मनातल्या भावना दुसऱ्याच्या मनात ट्रान्सफर करता येतात किंवा मेंटलिझम मध्ये समोरच्या मनात काय चाललंय ते अगोदर जादूगाराने लिहून ठेवलेलं असतं, मेंटलिस्टने लिहून ठेवलेलं असतं, ते त्याचं परफेक्ट येतं. मी आता साऊथ आफ्रिकेला माइंड वंडरचे 10 सक्सेसफुली प्रयोग करून आलोय. 10 प्रयोग साऊथ आफ्रिकेला. यातला आता जो मी हा प्रयोग करतोय त्या प्रयोगाच्या विषयी 2 आठवणी सांगतो. हा प्रयोग का महत्वाचा आहे? हा प्रयोग मी झीला अनेक सेलिब्रिटीज सोबत परफॉर्म केलाय. आफ्रिकेला आता 10च्या 10 शो मध्ये या प्रयोगाने एक विक्रम केलाय की जेव्हा मी तिथे हा प्रयोग सादर करायचो तेव्हा तिथलं ऑडियन्स, हॉलमध्ये बसलेलं पूर्ण ऑडियन्स प्रयोग संपल्यानंतर उठून उभं राहायचं आणि उठून उभं राहून माझ्यासाठी टाळ्या वाजवायचं. जेव्हा एखाद्या कलाकारासाठी लोक उठून उभे राहतात, प्रेक्षक उठून उभं राहतं आणि टाळ्या वाजवतं, तो त्या कलाकाराचा सगळ्यात मोठा सन्मान समजला जातो. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय या भारतीय कलाकाराने हा सन्मान आफ्रिकेमध्ये 10 वेळा जिंकलाय. आज जर मी या प्रयोगामध्ये यशस्वी झालो तर तुमच्या टाळ्या नक्की वाजतील आणि शक्य झालं तर उठून उभं राहून वाजतील नक्की. हा सेम प्रयोग मी परफॉर्म केलाय ग्रेट ऍक्ट्रेस विद्या बालन सोबत. आणि विद्या बालन या प्रयोगामुळे मला आजही विसरलेली नाही. कुठल्याही अवॉर्ड सेरेमनीला किंवा एखाद्या शूटला जर आम्ही भेटलो तर विद्या मला आजही विचारते, अभिजित आपने वो कैसे किया था. सो आर यू रेडी? ओके. पण हा प्रयोग बघण्याकरता ऑडियन्सला माझी एक हात जोडून विनंती आहे, या लेवल पर्यंत येण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हा प्रयोग खूप बारकाईने बघा. तुमच्या आजूबाजूला कोणीही बोलत असेल त्याला शांत करा. पाठीमागचे स्पेशली पाठीमागे जी मंडळी उभी आहेत, सगळ्यात मागच्या बाजूला जी मंडळी उभी आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे प्लीज शांत राहा. काय तुम्ही या ठिकाणी उभे राहा. तुमचं नाव? विजया. आणि तुमचं नाव? रचना. विजया आणि रचना दोघींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. विजया आणि रचना, मी आत्ताच म्हटलं की हा प्रयोग मी विद्या बालन सोबत परफॉर्म केलाय. आणि तुम्हाला सांगतो विद्या बालन दिसायला प्रचंड सुंदर आहे. म्हणजे नॅचरली ती एवढी ब्युटिफुल आहे ना की काय सांगावं. पण आता तुम्ही तुमच्या दोघींकडे जरी बघितलं तरी तुम्ही दोघी विद्या बालनपेक्षा काही कमी सुंदर नाहीये. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन. आणि तुमच्या दोघींच्या सौंदर्याकडे बघून मला काहीतरी 2 शब्द बोलावेसे वाटतात. मी बोलू? तुमच्या सौंदर्याकडे बघितलं की मला असं वाटतंय ज्याप्रमाणे श्रावणात पाऊस पडल्यानंतर सगळीकडे हिरवईगार असं मस्तपैकी हिरवी चादर पसरते, मंद गंध सुगंध मातीला सुटतो आणि वातावरण कसं मंद धुंद होऊन जातं. तिकडे एकीकडे हिमालयात बर्फ पडत असतो. संपूर्ण वातावरणात बर्फ 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 आणि सगळी बर्फाची चादर पसरल्यासारखं वाटतं. आज तुमचं सौंदर्य देखील या हॉलमध्ये असं सगळीकडे पसरल्यासारखं वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी होऊन जातो. रचना आणि विजया, आता जे काही मी बोललो तुमच्या दोघींच्या विषयी हे माझ्या प्रयोगामध्ये प्रत्येकीला मी हेच बोलत असतो. काय आपल्या प्रयोगाचं स्क्रिप्ट आपण लिहिलंय तर आपल्याला बोलावं लागतं. रेडी? आता प्रयोगामध्ये काय होणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. ओके? आता जेव्हा तिकडने म्युझिक वाजायला सुरुवात होईल त्यावेळेला तुम्हाला दोघींना हात पुढे करून असं उभं राहायचं. बघा, हात पुढे आणि डोळे घट्ट बंद. माझ्या सूचना जर तुम्ही नीट पाळल्यात तरच हा प्रयोग सक्सेस होईल. तुम्ही जर नीट माझ्या सूचना नाही पाळल्यात तर मी या प्रयोगामध्ये यशस्वी होणार नाही. त्यामुळे प्लीज मला मदत करा. बघा, हात पुढे ठेवायचे आणि डोळे बंद करून दाखवा. व्हेरी गुड. हात खालती, डोळे उघडा. या पोझिशन मध्ये तुम्हाला 5 मिनिटं असंच उभं राहायचं. 4 ते 5 मिनिटं प्रयोग संपेपर्यंत. प्रयोग संपल्यावर मी तुम्हाला सांगेन की आता डोळे उघडा. जेव्हा तुमच्या कानावरती हे शब्द येतील की आता डोळे उघडा तेव्हा तुम्ही डोळे उघडा. तोपर्यंत डोळे उघडणार नाही. आणि ज्या वेळेला तुमचे डोळे बंद आहेत त्या दरम्यान मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं डोळे बंद ठेवूनच द्या. रेडी? पण शांतपणे. काय होणार आहे जेव्हा तुमचे डोळे बंद असतील त्या दरम्यान मध्ये मी तुम्हाला दोघींपैकी कोणाला तरी एकीला स्पर्श करेन तुमच्या परवानगीने. हा स्पर्श मी तुमच्या डोक्याला करेन इथे, किंवा नाकाला करेन, किंवा कानाला करेन, किंवा हाताला करेन. जेव्हा कधी तुम्हाला स्पर्श जाणेल, हलकासा स्पर्श जाणवेल, त्यावेळेला हात असा हलवायचा नाही किंवा चेहऱ्यावर त्याची कुठली स्माइल नाही, एक्सप्रेशन कुठले आले नाही पाहिजेत. बघा, जर मला स्पर्श होतोय, समजा आता मला स्पर्श होतोय आणि मी अशा पोझिशन मध्ये उभा आहे तर मी असाच राहील. मी हात वगैरे असं काही हलवणार नाही. आणि माझ्या मेंदूवरती माझा कंट्रोल पाहिजे की जर मला स्पर्श होतोय तर नेमका कुठे स्पर्श झाला आणि किती वेळा झाला ते मला लक्षात ठेवायचंय. आणि मी या संदर्भात जे काही प्रश्न विचारेन ते डोळे बंद ठेवूनच उत्तर द्याल. रेडी? तयार?
ऑडियन्स, तुम्ही म्हणाल यात अशी काय जादू आहे ज्याला आफ्रिकन लोक 10च्या 10 प्रयोगामध्ये उठून उभे राहिले आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या? जादू ही आहे, जर मी आज रचनाला स्पर्श केला तर तो विजयाला ऑटोमॅटिकली जाणवणार आहे, आणि जर मी विजयाला स्पर्श केला तर तो रचनाला ऑटोमॅटिकली जाणवेल, आणि हा चमत्कार तुम्ही आता लाईव्ह बघणार. सो आर यू रेडी? ओके. ओके. विजय, एक धोक्याची सूचना सांगायची राहून गेली ती सांगतो. चुकून जर तुम्ही मध्येच डोळे उघडले तुमच्या दोघींपैकी कोणी, तर तुमच्या दोघींच्या मेंदूवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोळे उघडायचे, मुद्दाम बोलायचं. रेडी? हा. आणि ऑडियन्स प्लीज सायलेन्सली वाचा, सायलेन्सली वाच. कोणी आजूबाजूला बोलणार नाही याची काळजी घ्या. उजवा हात पुढे. ओके. डोळे घट्ट बंद. डोळे शेवटपर्यंत उघडायचे नाही, जोपर्यंत मी सांगत नाही आता डोळे उघडा. म्युझिक प्लीज. डोळे बंद ठेवूनच उत्तर द्यायचे. ऑडियन्स, मी म्हटलं होतं या दोघींपैकी मी कोणाला तरी एकीला स्पर्श करेन. येस ऑर नो? हो. मी दावा केला होता मी एकीला स्पर्श केला तर ऑटोमॅटिकली दुसरीला जाणवेल. एम आय राईट? हो. तुम्हा दोघींपैकी रचना आणि विजया दोघींना प्रश्न नीट ऐका. तुम्हा दोघींपैकी जिला कोणाला माझा स्पर्श जाणवलाय ती आपला डावा हात म्हणजे लेफ्ट हँड पूर्णपणे वर करेल. उजवा हात पण तसाच ठेवायचा आहे आणि लेफ्ट हँड पूर्णपणे वर करायचा. रचना झोपला तुम्ही? अरे वा. रचना झोपला? तुम्हाला स्पर्श जाणवला होता आता? मग डावा हात पूर्णपणे वर करायचा आहे. डावा हात पूर्णपणे वर करायचा आहे. चायला बायका कधीच कोणाचं ऐकत नाही. ओके, आपला डावा हात खालती. हा, उजवा हात तसाच ठेवा. एक मिनिट. विजय, तुम्हाला माझा पुढचा प्रश्न नीट आहे का? तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी माझा एक स्पर्श जाणवलाय. ऑडियन्सला जाणून घ्यायचंय हा स्पर्श नेमका तुम्हाला कुठे जाणवला. तुमच्या डाव्या हाताने जरा दाखवा ऑडियन्सला तुम्हाला कुठे स्पर्श जाणवला. विजय, तुम्हाला माझा पुढचा प्रश्न नीट आहे का? तुम्हाला माझे एकूण किती स्पर्श जाणवले? 1 2 3 जाणवले असेल तर डाव्या हाताने जरा दाखवा ऑडियन्सला 3 स्पर्श जाणवले. ओके, आपला उजवा हात दोघींनी खाली करा. दोघींनी उजवा हात खाली करा. डोळे हळूहळू उघडा. डोळे हळूहळू उघडा. व्हेरी गुड. रचना झाली झोप पूर्ण? रचना, तुम्हाला माझा स्पर्श जाणवला होता? कुठे जाणवला होता? कुठे दाखवा. तिथे. ओके. विजय, तुम्हाला माझा स्पर्श जाणवला होता? कुठे जाणवला होता? इथे. ऑडियन्स, मी विजयाला स्पर्श केला होता तरी बाई क्लेम करते की मी हिला स्पर्श केला होता. या मी तुझ्या जमान्यात माझा काहीही संबंध नाही. विजया, हे अख्खं ऑडियन्स साक्षीला आहे. मी तुम्हाला अजिबात स्पर्श केला नाही. मी जो काही स्पर्श केला तो रचनाला केला होता आणि तुम्हाला तो ऑटोमॅटिकली जाणवला. हीच ती जादू आहे ज्याला आफ्रिकन लोक 10च्या 10 प्रयोगामध्ये त्यांनी उठून उभा राहून टाळला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची भरभराट होऊ दे. देवा यांची मुलं टॉपला जाऊ देत, देवा यांची मुलं टॉपला जाऊ देत, देवा यांची मुलं टॉपला जाऊ देत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. तर आता केक कटिंग करून झालाय आणि सर्वच आता गिफ्ट द्यायला स्टेजवर जातात. आणि बघा लग्नाला आल्यासारखी गर्दी झालेली आहे हॉलमध्ये. बर्थडे वाटतच नाही, एकदम लग्नाला आल्यासारखंच वाटतंय. फॅमिली इथे सर्व गिफ्ट घेऊन रेडी झालेले आहे आणि गिफ्ट दाखवतो तुम्हाला सर्वांचे. तर बघा इथे सर्वच माझे मामा मावशी मम्मी सर्वांनीच मोठे मोठे गिफ्ट आणलेत आणि स्वराज बघूनच खुश झालाय टेडी बिअर बघून. म्हणजे जेव्हापासून टेडी आणलाय आणि त्यांनी बघितलंय सोडतच नाही तो टेडी बिअरला. आणि सर्वांनी गिफ्ट आणले. आता सर्व फोटो वगैरे शूट करू आम्ही. आणि स्वराज बाबू तर टेडी सोडतच नाही, खूपच आवडलंय त्याला. बघा मम्मीच्या हातातून टेडी कसा खेचते बघा समोरच. तर या गाईज आता आपण जेवून घेऊया. आणि मस्त बघा थाली एकदम सर्व करून आणलेली आहे मी. स्टार्टर आहेत, जिलेबी आहे, डाळ भात, पापड, चपाती, पुरी आणि 2 भाजी आणि केक. मस्त आता जेवून घेऊया. या जेवण वगैरे झालं आणि मस्त आता मम्मी आईस्क्रीम खाते. आईस्क्रीम खूप छान आहे. जेवण झाले आमचं. जेवणामध्ये पण खूप छान छान आयटम होते, पण व्हिडिओ काय बनवता आला नाही कारण तिथे खूप गर्दी होती. तर आता तुम्ही आईस्क्रीम बघा आणि या तुम्ही पण आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खूप छान आहे, या तुम्ही पण खायला. जेवण झालेलं आहे आमचं. आज आमचं वेदांत पण आईस्क्रीम खातो स्पेशल. तो कधी खात नाही पण आज आवडीने खातो. फ्लेवर पण छान छान आहे. जेवण झालेले ऑलरेडी खूप गर्दी होती जेवताना. तर मित्रांनो बड्डे वगैरे झालेला आहे मस्त. सर्व जेवले वगैरे, पार्टी फुल एन्जॉय केली सर्वांनीच. आणि आता घरी जायचा टाईम झालेला आहे. फक्त सर्व हॉल पण खाली आला आहे. इथे पप्पा मम्मी आणि मामी बसली आहे. तर चला मग आजचा बड्डे कसा वाटला मम्मी तुला? खूप छान झाला. वेदांची मामी आहे. हां ती माझी मामी आहे. फॅमिली आली आहे, तिकडे बसते. मामा मामी मावशी आजी सगळे आले. तर चला मग आजचा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.